ठिकाणी बाबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये अनिल जगताप आणि त्यांच्या सौ हेमलता जगताप शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। या प्रसंगी श्रीमंत बाबा विश्वजीराजे, माजी आमदार दीपकराव चव्हाण, विराज खराडे, शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि या गावातील प्रमुख आणि परिसरातील सरमोत या ठिकाणी हा प्रवेश होत असताना खऱ्या अर्थानं समोरच्या बाजूलाही प्रवेश बऱ्यापैकी चालू आहेत, पण दोन्हीतला फरक मला एक जाणवतो। काही दिवसापूर्वी प्राध्यापकाने बीजेपी मध्ये प्रवेश केला होता, तिथं गेल्यानंतर किती घाण आहे ही बघितल्याने त्यांनी परत निर्णय घेतला, मी चुकलो होतो, आता मला बाबा तुमच्यापाशीच परत यायचं आहे। ह्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकली। या पक्षामध्ये त्यांचं खरंच स्वागत आहे। कसं असतं, राजे फॅमिली म्हणलं की साधारण कुणाला न त्रास देणारी फॅमिली, एखादं काम कमी जास्त होईल त्याच्याकडे नाही लय, पण विरोधक आला, सर्वसामान्य आला, कोणी आला, बाबांनी फोन उचलायचा, आपल्यासारखा एखादा कार्यकर्ता गेला, महाराजांनी फोन उचलायचा, त्याचं काम करून द्यायचं। मगाशी श्रीमंत विश्वजित बाबांच्या पाशी बसलो होतो त्यावेळेस बजरंग खोमण्याने एक खंत मांडली, इथून पुढे अशी कामं करू नका, ज्या वेळेस आपल्यातला एखादा विश्वासू कार्यकर्ता येईल त्याच वेळेस इथून पुढे कामं करा। आणि कुणाचीही कामं करत गेला, आज तिथं समोरून आडवलं जातंय, नडवलं जातंय आणि पक्षात प्रवेश केला जातोय। आज आपण बघतोय ज्यांचं ज्यांचं प्रवेश झालं ते कुठल्या कुठल्या उद्योग व्यवसायात होते, काय परिस्थिती होती, सगळ्यांना आडवून नेऊन प्रवेश केले गेले। आणि तसं बघितलं गेलं, राजकीय दृष्ट्या त्यांच्या पावलं काही असू द्या, पण सामाजिक दृष्ट्या तुम्हाला त्याचं भान असलं पाहिजे। मी बऱ्याच वेळा सांगतोय की आपण हा कृषी प्रधान देश, फलटण तालुक्यातला हा कृषीचा एक गाभा, ऊसाचा हा गाभा, या कारखान्याची सगळ्या तिन्ही कारखान्यांनी पेमेंट सगळ्यांनी रक्कम जाहीर केली, एका कारखान्याने रक्कम जाहीर सुद्धा केली नाही। जाहीर सोडा, ज्यावेळेस ही पोरं आंदोलन करत होती बाबा, त्यावेळेस आम्ही निवेदन तहसीलदार, प्रांत, इन्स्पेक्टर ह्यांना निवेदन देत होतो। त्यावेळेस PSI काय म्हणला, अरे पोरांनो तुमच्या अंगावर केसेस घेऊ नका, कशाला केसेस घेताय? म्हणजे साहेब आम्ही केसेस घेतली तरी ह्यांचं करिअर काय, तवा ही तर लय तर सरपंच पदापर्यंत उड्या मारणारे, पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणलं। ह्या ऊसाच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही जातोय, ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आम्ही थांबतो, तुमच्यावर 4-8 दिवसातच वेळ येईल की कायदा मोडणाऱ्यांना तुम्ही जर तुरुंगात टाकणार असाल तर ज्यांनी आजपर्यंत ऊसाचं पेमेंटच पाठवलं नाही त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, ही खरी वस्तुस्थिती आहे। जर आज ती 2-2.5 महिने गेल्या वर्षी तर काय परिस्थिती, एका पहिल्या 15 आठवड्याचं पेमेंट दिलं, नंतर कारखाना बंद झाल्यानंतर पेमेंट दिलं, काय परिस्थिती, आत्महत्या करतील ना तर माणसं काय करतील। बऱ्यापैकी आपण निर्डावलेलो आहे, आपण निगरगट्ट झालो म्हणून अजून इथली आत्महत्या करत नाहीत। हळव्या मनाची विदर्भ मराठीतली असते असला कारखानदार बाबा, एका वर्षाच्या आत आपल्या सहकारी बँकेची उचल फिटली नाही, त्याच्यामुळे त्यांना 3% परतावा मिळतो, तो सुद्धा मिळाला नाही। इतकी विचित्र परिस्थिती समोर असताना मला समजत नाही फलटण शहराने हा निर्णय का घेतला। अनिकेत बाबा आणि समोरचा उमेदवार तुलना होऊ शकते, कुठल्याही परिस्थितीमध्ये कशाही मध्ये तुलना होऊ शकत नाही। अतिशय विचित्र पद्धतीने अहो संजू महाराज साहेबांच्या बाबतीत अजित पवारांनी काढलेलं एक क्लिप फिरत होती बघा पाठीमागं, की महाराजांनी हे संपूर्ण कृष्णा खोरं उभा केलं, त्या कृष्णा खोऱ्यामध्ये ही सगळी धरणं बांधली गेली, ती फक्त बाबांचा महाराजांचा आशीर्वाद होता आणि महाराजांच्या ह्या अथक प्रयत्नामुळे हे आपल्याला सगळं घडलं होतं। कुठनं झाला पाणीदार, ही कशाचा पाणीदार, एखादा लांडा फाटा कुठंतरी काढला असेल आणि काहीतरी केलं असेल आणि झाले पाणीदार। विचित्र परिस्थिती आहे, भूल थापाला बळी पड नका बाबा। दुसरी एक मनात खंत वाटती बऱ्यापैकी, ती मी बी साधारण 84 सालापासून राजकारण थोडं पांडबाप्पांच्या नंतर थोडं बघतोय,
परंतु त्यावेळेची विचाराची विचारसरणी होती, विचारधारा होती, कुठल्या तरी विचारावर पक्ष संघटना ह्या चालत होत्या. आज काय राहिलं नाही. माणसं आम्ही काही करून तुम्हाला विकत घेऊ शकतो ह्या भाषेत सगळं चालू आहे. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपला हा संपूर्ण गाव बाबांच्या पाठीमागे उभा राहून आम्ही न विकणारी माणसं आहे, आपण हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे. एवढीच मला तुम्हाला विनंती करायची. लय खऱ्या अर्थानं खूप मोठी शोकांतिका आहे. आज ज्या पद्धतीनं समोरचे पक्ष प्रवेश केले जात आहेत, सगळ्यांना अडवलं जातंय. आपण ह्या कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपण चांगल्या पद्धतीनं जी शिवसेना आपण हातात घेतली आहे, बाबांनी त्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला, आपल्याला एकतर्फी सत्तेत नसल्यामुळं अडवून आपली कामं थांबवली जात होती. पण आता एकनाथ शिंदे साहेबांचं सहकार्य आपल्या पाठीमागे. इथं विराज आहेत, पिंटू युवरे आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकद दिली जाते. मग अशीच विश्वजित बाबा म्हणाले की आपण जर पालकमंत्र्याला फोन केला तर पालकमंत्र्याचा डायरेक्ट आपल्याला फोन येतून आपली कामं कुठेही अडली जात नाही. एवढ्या करताच आपल्याला आपण हा पक्ष प्रवेश केलेला आहे. त्या दृष्टीनं आपल्याला उतरायचंय. कुणाचंही काम आज अन्याय होणार नाही ह्या दृष्टीनं पावलं टाकली जातील. आणि आपण खंबीरपणे ताकदीनं बहती गंगा आहे, कुणाला मोह नाही आवरला तर धुवून घ्या, परंतु त्यांना धुतल्याशिवाय सोडू नका. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.